9,000 कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी भाजप कामगार आघाडी आक्रमक. पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात निवेदन सादर. पुणे प्रतिनिधी. आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर यांच्या वतीने शहर सरचिटणीस हृषिकेश स्वामी गोहर पाटील यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात 9,000 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याबाबत अधिकृत निवेदन सादर केले. महानगरपालिकेतील निवडणूक शिष्टाचार प्रक्रियेमुळे व्यस्तता असल्याने पुणे महानगरपालिका आयुक्त माननीय नवल किशोर राम साहेब तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोद्दार मॅडम यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सादर केलेल्या निवेदनाच्या उत्तरात 16 डिसेंबर 2025 रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करता येत नसल्याचे पत्राद्वारे कळविले होते. मात्र याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सपकाळ साहेब यांच्यासोबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे कंत्राटी कामगारांना कायम करता येऊ शकते हे सपकाळ साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच 14 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 10 वर्षे पूर्ण केलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांतील कंत्राटी कामगारांबाबतही शासन निर्णय व्हावा अशी मागणी करण्यात आली. भविष्यात असा शासन निर्णय झाल्यास 10 वर्षांची सेवा अट महत्त्वाची ठरणार असून त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कंत्राटी सफाई कामगारांचे हजेरीपट नियमितपणे ठेवणे आवश्यक आहे. मात्र याबाबत वारंवार निवेदन देऊनही हजेरीपट मेंटेन केले जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यावेळी कंत्राटी कामगार हे सामाजिक न्यायापासून वंचित आहेत, असे मत हृषिकेश स्वामी गोहर पाटील यांनी प्रकर्षाने मांडले. तसेच शासन धोरणानुसार वेतन श्रेणी लागू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सातत्याने प्रयत्नशील असून या लढ्यात संघटनेला मोठ्या प्रमाणात यशही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही यावेळी भाजप कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आला. मी हृषिकेश स्वामी, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर महासचिव, जनरल सेक्रेटरी. मी 16/10/2025 रोजी पुणे महानगरपालिकेला एक निवेदन सादर केलं होतं आणि त्या निवेदनामध्ये मी असं दिलं होतं की कमीत कमी जे नियमानुसार सफाई कर्मचारी, कंत्राटी सफाई कर्मचारी अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स अनुसार, उच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स अनुसार त्यांना कायम करण्यात यावे, त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. कंत्राटी कामगार हा पूर्णपणे असुरक्षित कामगार आहे, त्याला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही आहे. पाठीमागच्या वेळेससुद्धा मी आयुक्तांची भेट घेतली आणि पुण्यामध्ये सर्वप्रथम बोनस कंत्राटी कामगारांना मिळावा यासाठी मी प्रयत्न केले आणि रजा वेतन मिळावं यासाठी मी प्रयत्न केले. त्या माझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आज जवळपास 250 पानी निवेदन जे आहे, या 250 पानी निवेदन आज मी पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाने सादर केलेलं आहे. आज आयुक्तांची माझी गाठभेट होऊ शकली नाही कारण पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असल्या कारणाने आयुक्तांना आज वेळ नाही आहे. तरी देखील मी माझं काम जे ते मी काम केलेलं आहे. घनकचरा विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देता येत नाही आहे असा अजब गजब निर्वाळा दिलेला आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने जो दिलेला जो निर्णय आहे तो सर्वांना मान्य करावा लागतो आणि आर्टिकल 141 अनुसार सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयांना तो निर्णय लागू असतो आणि राज्यांना तो निर्णय लागू झाला की पूर्णपणे जेवढे प्रशासकीय कार्यालय आहे विधिमंडळाला तो निर्णय जो तो लागू होतो. मग ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना लागू होतो, मग पुणे महानगरपालिकेला तो का लागू करता येत नाही आहे, त्या संदर्भात मी जवळपास 250 पानी निवेदन जे आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भानुसार हा मी पूर्णपणे निवेदन तयार केलेलं आहे आणि पुण्यामधील 9,000 सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा त्यासाठी
हे मी निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पोद्दार मॅडम नसल्यामुळे सप्पा साहेबांना भेटायला आलो मी. आयुक्तांची पण माझी मिटिंग झाली होती, त्यावेळेस पण पुण्याचा विषय जो तो मी मार्गी लावला होता. आता कंत्राटी कामगारांचा विषय, त्यासाठी मी आलो. बरं ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी बघतो. आणि मला आता हा विषय पहिल्यांदाच समजतो की आमच्या ह्यांच्याकडनं कामगार कल्याण अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. नाही असू द्या, त्यांच्या आदेशाचं आपण नक्कीच पालन करू. परंतु हे जे काय आहे ना, ते आमच्या लिगल डिपार्टमेंटमधलाच फाईल पाठवतो स्टडी करायला. त्याच्यावर काय अभिप्राय येतो त्याच्याप्रमाणे आपण पुढची ॲक्शन घेऊया. हो सर, नक्की घेऊ. 9,000 जुन्यामध्ये जे चांगला होता सर, तर मला आनंदच आहे ना. हो साहेब, 100% करू आपण. हो